वेल्वेटचं फॅब्रिक ऑलरेडी जाड असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकदम पातळ चेन घातली तर ती अजिबात दिसणारच नाही. पेटी आणि तन्मणीचा सेट तुम्हाला आरामात 200 रुपयाला भेटून जाईल, कारण की शिफॉनच्या साडीसोबत हेवी ज्वेलरी अजिबात सूट नाही करत. तर कोणत्याही कॉटन सोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी हा एकदम सेफ ऑप्शन आहे. तुम्ही खूप महाग साडी घेतली, ब्लाऊज पण परफेक्ट शिवून घेतलेला आहे आणि मेकअप पण छान जमून आलाय, तरी सुद्धा तुम्हाला काही मिसमॅच झाल्यासारखं वाटतंय का? तर कारण एकच आहे, तुमचं ज्वेलरीचं सिलेक्शन चुकलेलं आहे. तर परफेक्ट ज्वेलरी जी आहे ती साध्या साडीला सुद्धा रॉयल लुक देते. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या साडीसोबत कोणती ज्वेलरी मॅच करायची आणि तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा, जर का तुम्ही ब्लॅक साडी नेसणार असाल तर ब्लॅक साडीसोबत ब्लॅक मेटल ज्वेलरी किंवा ब्लॅक स्टोन्स असलेली ज्वेलरी तुम्ही ट्राय करा, खूप छान दिसेल. किंवा तुम्ही ब्लॅक सोबत व्हाईट कलर सुद्धा निवडू शकता. जर तुम्ही व्हाईट स्टोन्सची ज्वेलरी घातली तर ती ब्लॅक साडीवरती खूप छान उठून दिसेल. तर अवॉइड काय करायचे, तर तुम्ही ब्लॅक साडीसोबत गोल्डन ज्वेलरी अवॉइड करा. खूप अशी शायनी येल्लो गोल्ड ज्वेलरी जी असते ती तुम्ही जर घातली तर ते खूपच जास्त हार्श दिसतं. किंवा तुम्ही ब्लॅक साडीसोबत जर स्टोन्स ज्वेलरी घालणार असाल तर रेड, ग्रीन किंवा मल्टी कलर स्टोन असतात ते तुम्ही अवॉइड करा. तर नेक्स्ट आहे व्हाईट साडी. जर का तुम्ही व्हाईट साडी नेसणार असाल, मग त्यामध्ये कोणतंही फॅब्रिक असू द्यात, व्हाईट नेट किंवा ऑर्गॅन्झा, तर त्याच्यासोबत तुम्ही पर्ल्स ज्वेलरी, कुंदन ज्वेलरी किंवा सिल्वर ज्वेलरी पेअर करू शकता, खूप छान दिसेल. तर तुम्हाला अवॉइड काय करायचं, तर व्हाईट साडीसोबत गोल्डन ज्वेलरी अवॉइड करा. व्हाईट सोबत गोल्डनचं कॉम्बिनेशन अजिबात चांगलं नाही दिसत. तर नेक्स्ट आहे व्हाईट स्टोन्स. जर का तुमच्या साडीवरती लहान लहान व्हाईट स्टोन्स असतील तर त्याच्यासोबत तुम्ही कुंदन ज्वेलरी किंवा व्हाईट स्टोन्स असलेली ज्वेलरी पेअर करा, कारण की कुंदन पण एक प्रकारचे स्टोन्सच असतात. तर तुम्ही व्हाईट स्टोन्स असलेल्या साडीवरती कलरफुल स्टोन्स असलेली ज्वेलरी अवॉइड करा, जसं की रेड, ग्रीन किंवा मल्टी कलर स्टोन्स असलेली ज्वेलरी अवॉइड करा, अजिबात मॅच होणार नाही. आणि जर का तुमच्या साडीवरती वेगळ्या कलरचे स्टोन्स आहेत, सपोज रेड स्टोन्स आहेत, तर त्याच्यासोबत तुम्ही रेड स्टोन्स असलेली ज्वेलरी पेअर करा. नेक्स्ट, जर का तुमच्याकडे अशी साडी आहे की जी खूप हेवी आहे, ज्याच्यावरती खूप फुल एम्ब्रॉयडरी केलेलं आहे किंवा जरदोशी वर्क केलेलं आहे, तर अशा साडीसोबत तुम्ही प्लेन आणि सिम्पल ज्वेलरी पेअर करा. जर तुम्ही हेवी साडीसोबत हेवी ज्वेलरी घातली तर ते अजिबात चांगलं नाही दिसत. तर नेहमी लक्षात ठेवा, हेवी साडीसोबत सिम्पल ज्वेलरी पेअर करायची आणि सिम्पल साडीसोबत हेवी ज्वेलरी पेअर करायची, जेणेकरून तो लुक बॅलन्स्ड होतो. नेक्स्ट आहे कॉटन किंवा लिननची साडी. तर ती कुठल्याही कलरची असू द्या, तुम्ही त्याच्यासोबत सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअर करा. तर कोणत्याही कॉटनसोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी हा एकदम सेफ ऑप्शन आहे. मी इवन कॉटनच्या कुर्तीसोबत सुद्धा ऑक्सिडाइज ज्वेलरी पेअर करते. नेक्स्ट, जर का तुम्ही शिफॉनची साडी नेसणार असाल तर शिफॉनच्या साडीसोबत तुम्ही पर्ल्सची ज्वेलरी पेअर करा. तर अशा पद्धतीने पर्ल्सची ज्वेलरी तुम्ही पेअर करू शकता. खूप सिम्पल, प्लेन आणि डेलिकेट ज्वेलरी वेअर करा, कारण की शिफॉनच्या साडीसोबत हेवी ज्वेलरी अजिबात सूट नाही करत. जर तुम्ही नाईट फंक्शनसाठी शिफॉनची साडी नेसणार असाल तर तुम्ही एलिगंट आणि स्लिम असं नेकलेस निवडा. पण जर का तुमची साडी एकदम प्लेन असेल, सपोज ब्लाऊज पण प्लेन आहे, साडी पण पूर्ण प्लेन आहे, काहीच त्याच्यावरती वर्क वगैरे काहीच नाही आहे, तर अशा साडीसोबत तुम्ही थोडी हेवी ज्वेलरी पेअर करू शकता, कारण की ज्वेलरी थोडीशी हेवी असेल तर ती स्टँड आउट करेल आणि लुक बॅलन्स्ड होईल. आता नेक्स्ट आहे ट्रॅडिशनल साडी. जर का तुम्ही पैठणी, नऊवारी, सिल्क किंवा बनारसी साडी नेसणार असाल तर त्याच्यासोबत तुम्ही ज्वेलरी घालताना साडीची जी बॉर्डर आहे ती कन्सिडर करा. जर का तुमच्या साडीची बॉर्डर गोल्डन आहे तर तुम्ही त्यासोबत गोल्ड ज्वेलरी पेअर करा. जर साडीची बॉर्डर रोज गोल्ड कलरमध्ये आहे तर तुम्ही रोज गोल्ड ज्वेलरी पेअर करा. जर सिल्वर आहे तर त्याच्यासोबत सिल्वर ज्वेलरी पेअर करा. कधीच तुम्ही बॉर्डरच्या अपोजिट ज्वेलरी पेअर करू नका, खूप क्लॅश क्रिएट होतो, लुक अजिबात चांगला दिसत नाही. जर सिल्वर बॉर्डर असेल आणि तुम्ही ज्वेलरी गोल्डन घातली तर मिसमॅच वाटतं. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लुक क्रिएट करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीची चिंचपेटी घालू शकता. तर चिंचपेटीने खूप छान महाराष्ट्रीयन लुक क्रिएट होतो तुम्ही, आणि चिंचपेटी कधीच आउट ऑफ ट्रेंड जात नाही. त्याच्यासोबत तुम्ही तन्मणी सुद्धा पेअर करू शकता. नऊवारी किंवा पैठणी तुम्ही नेसणार असाल, दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. तर हा चिंचपेटी आणि तन्मणीचा सेट तुम्हाला आरामात 200 रुपयाला भेटून जाईल. मिशोवरती पण भेटेल आणि तुम्हाला तुळशीबागेत सुद्धा भेटून जाईल. तुम्हाला जर का पूर्ण ज्वेलरीचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी मिशोची ज्वेलरी आणि तुळशीबाग ज्वेलरी दोन्हीचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलाय, तुम्ही जाऊन बघू शकता. तर तुम्ही ट्रॅडिशनल साडीसोबत ऑक्सिडाइज ज्वेलरी अवॉइड करा आणि तुम्ही साडीच्या बॉर्डरची अपोजिट ज्वेलरी अवॉइड करा. जर का तुमच्या साडीची बॉर्डर गोल्डन कलरची आहे तर तुम्ही सिल्वर ज्वेलरी अजिबात घालू नका, किंवा जर सिल्वर बॉर्डर असेल तर गोल्डन ज्वेलरी पेअर करू नका. जर तुम्ही पार्टीवेअर साडी नेसली असेल तर त्याच्यासोबत अशा पद्धतीचा एडी नेकलेस पेअर करा, खूप छान मॉडर्न लुक वाटतो.
जर का तुम्ही ऑफिसमध्ये साडी नेसणार असाल तर त्याच्यासोबत ज्वेलरी पेअर करताना तुम्ही प्रोफेशनल आणि एलिगंट असा लुक क्रिएट करा. तर तुम्ही कुठलीही हेवी ज्वेलरी किंवा ब्लिंगी ज्वेलरी घालू नका. तर तुम्हाला त्याच्यासोबत काय घालायचंय तर खूपच छोटेसे लहान स्टड्स किंवा तुम्ही अशा पद्धतीचे इयरिंग्स घालू शकता. आणि तुम्ही हातामध्ये बांगड्या एकदम अवॉइड करा. त्याच्या जागी तुम्ही घड्याळ घाला आणि घड्याळासोबत तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही सिंगल कडा पेअर करा. जर तुमचं घड्याळ सिल्वर कलरचं आहे तर सिल्वर कलरचा कडा, जर गोल्डन कलरचा आहे तर त्यासोबत गोल्डन कलरचा कडा, असं मॅच होणारा कडा त्याच्यासोबत पेअर करा. खूप छान लुक दिसेल. आणि तुम्ही गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही एकदम अशी मिनिमल चैन आणि छोटंसं पॅन्डेंट असं पेअर करा. किंवा ऑफिस वेअर साडीसोबत जर का तुम्ही लेदरचं वॉच पेअर केलं, सपोज ब्लॅक कलरचं किंवा ब्राऊन कलरचं लेदरचं लहान पट्टीचं वॉच येते, तसं वॉच जर का तुम्ही पेअर केलं तर ते खूपच छान वाटतं. आता नेक्स्ट आहे वेल्वेटची साडी. जर का तुम्ही वेल्वेटची साडी नेसणार असाल तर त्याच्यासोबत तुम्ही कुंदनची ज्वेलरी किंवा गोल्डची किंवा स्टोन्सची ज्वेलरी वेअर करू शकता. तर तुम्हाला अवॉइड काय करायचं तर तुम्ही वेल्वेट साडीसोबत ऑक्सिडाइज ज्वेलरीला अवॉइड करा आणि मिनिमल ज्वेलरी सुद्धा अवॉइड करा. कारण की वेल्वेटचं फॅब्रिक ऑलरेडी जाड असतं आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकदम पातळ चैन घातली तर ती अजिबात दिसणारच नाही. आणि तुम्ही ज्वेलरी विकत घेताना तुमचा अंडरटोन सुद्धा कन्सिडर करा. जर का तुमचा वॉर्म अंडरटोन असेल तर तुम्हाला गोल्ड ज्वेलरी सूट करेल आणि जर का तुमचा कूल अंडरटोन असेल तर तुम्हाला सिल्वर ज्वेलरी सूट करेल आणि जर का न्यूट्रल अंडरटोन असेल तर तुम्हाला गोल्ड आणि सिल्वर दोन्ही सुद्धा सूट करेल. जर का तुम्हाला नवीन ज्वेलरी विकत घ्यायची असेल तर मी मिशोच्या ज्वेलरीचा आणि तुळशीबागच्या ज्वेलरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता. आणि जर का तुम्हाला साडी विकत घ्यायची असेल तर मी मूळचंद मिलचा साडी शॉपिंगचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो जाऊन बघू शकता.